हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण नजर टाकणार आहोत आपल्या या तळोजा खारघर उड्डाण पुलासंदर्भात। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कुठपर्यंत काम आलेलं आहे। तुम्ही बघू शकता की ज्या हॉटेलमुळे इथे काम अडकलेलं होतं तेच हॉटेल या ब्रिजच्या बाजूला कोपऱ्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या फाटकाजवळ कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि तुम्ही बघता की या ठिकाणी जुनं जे काम झालं होतं ते बॅक साईडला तुम्ही बघू शकता की तिथे कलर मारलेला ब्रिजला ते तुम्हाला दिसतंय। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की फाटकाच्या जवळपासच इथे 2 पिलर टाकून आणि गर्डर टाकून इथे काम पूर्ण झालेलं आहे। आणि रस्त्याच्या मधोमध जे महत्त्वाचं काम आहे त्या कामाला इथे कुठेतरी गती प्राप्त झालेली आहे आणि अतिशय सुंदर काम सुरू आहे। मला असं वाटतं की हे काम आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये होणार असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु मित्रांनो जून महिना आता आलेला आहे। इथे काय काम आपल्याला अद्याप तरी फक्त हे महत्त्वाचं काम होताना दिसते, परंतु मित्रांनो खारघरच्या दिशेने जे काम होणार होतं ते कुठेतरी तिथे थोडंसं डिले होत आहे, कारण की ते काम तिथे थांबलं गेलेलं आहे। मी माझ्या लास्टच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की खारघरच्या बाजूने काम सुरू झाले, परंतु मित्रांनो तिथे फक्त काही सामान आणून ठेवलेलं आहे, परंतु तिथे भराव टाकणं ह्या सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत, कारण की तिकडे आपल्याला या फॉरेस्ट अधिकाऱ्याचे जे कांदळं बनवणे ते तिथे हे करण्याचं तोडण्याचं तिथे परमिशन मिळालेलं, परंतु मित्रांनो तिथे काम सुरू झालेलं अद्याप नाही आहे, फक्त तिथे सामान पोहोचवलेलं। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपल्याला ही जी बॅक साईड पेंदर गावाची जी कमान आहे तिथून हे तुम्हाला दृश्य असं अशा पद्धतीने दिसतंय की या ठिकाणी जे जुना ब्रिज म्हणजे जुनं जे काम आहे त्याला कुठेतरी नवीन कामाची जोड या ठिकाणी झालेली दिसते, तुम्ही बघू शकता की। आणि मित्रांनो फायनली तुम्हाला मी टॉप व्ह्यूने आपलं ब्रिजचं काम कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे बघू शकता की कसं दिसतंय वरच्या बाजूने। अतिशय सुंदर हा ब्रिज, खूप महत्त्वाचा ब्रिज आहे। या ब्रिजमुळे नक्कीच घरांच्या किमती वाढू शकतात, कारण की अवघ्या 10 ते 11 मिनिटांमध्ये तुम्ही खारघर स्टेशनला पोहोचू शकता। जिथे आता 14, 15, 20 मिनिटं लागतात तिथे तुम्ही अवघ्या 10 ते 11 मिनिटांमध्ये सहज पोहोचू शकता। आणि तुम्ही बघू शकता समोरची जी बाजू आहे या ठिकाणी ब्रिज उतरणार आहे। अतिशय सुंदर हे प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचं, कारण की खारघरमधील प्रत्येक सेक्टरवासियांना आणि सगळ्यांना घोट कॅम्प वगैरे सगळ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट असणार आहे। खरं तर गेल्या अपडेटमध्ये सांगितलं होतं सिडकोकडून की या ठिकाणी हे जे काम आहे जूनच्या दरम्यान होईल पूर्ण, परंतु इथे कुठेतरी डिले होते, कारण की हे कामच तसं किचकट आहे। तुम्ही बघू शकता की आपल्याला हा पावसाळा देखील जाणार आहे असं मला अंदाज वाटतोय, कारण की हे जे पुढचं काम बरंच आहे, कारण की रेल्वेचे परमिशन घेऊन रेल्वेच्या ट्रॅकच्या वरचा जो ब्रिजचा टप्पा तो टप्पा पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे। इथे महत्त्वाचं मेजर मेगा ब्लॉक इथे घ्यावा लागणार आहे, मोठा मेगा ब्लॉक इथे घ्यावा लागणार आहे। तुम्ही बघू शकता की इथून आपल्याला जे रस्त्यासाठी आपल्याला येण्या जाण्यासाठी जो आपल्याला पर्यायी मार्ग आहे या ठिकाणी लेफ्ट साईडला हा जो आपल्याला पनवेलच्या दिशेने तिकडून जो मार्ग येतो तो मार्ग आहे आपल्याला कल्याणच्या दिशेने वगैरे, असं अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। परंतु मित्रांनो इथे कुठेतरी वेळ लागतोय, कारण की हा वेळ महत्त्वाचा आहे। तसाच तुम्ही बघू शकता की हा ब्रिज जर कामासाठी वेळ जरी घेत असला तरी हे काम सुंदर नक्कीच होणार आहे मित्रांनो। आणि मला असं वाटतं की हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सर्व सेक्टरसाठी, 21 म्हणा, 22, 27, 34, 36 या सगळ्या सेक्टरसाठी हा ब्रिज एक विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की या ब्रिजमुळे जे वळसा घालून आपल्याला खारघरमध्ये जावं लागतं त्यासाठी आता वळसा घालायची गरज पडणार नाही, कारण की या ब्रिजमुळे आपल्याला जवळपास 10 ते 11 मिनिटांमध्ये आपण या खारघरमध्ये पोहोचणार आहोत मित्रांनो। अतिशय सुंदर, आणि मला असं वाटतं की हा ब्रिज खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की टॉप व्ह्यूवरनं जर तुम्ही हे चित्र बघत असाल तर अतिशय सुंदर दिसते, कारण की हे जे समोर तुम्हाला कांदळवन दिसतं हे काही दिवसांनी या ठिकाणीच तिथूनच हा ब्रिज सेक्टर 19 या ठिकाणी उतरणार आहे। आणि मित्रांनो या ब्रिजचं काम पूर्ण होण्यासाठी हा पूर्ण पावसाळा जाणार आहे, कारण की जर फाटकाच्या बाजूचं काम जरी पूर्ण झालं असलं तरी होत असलं तरी या खारघरच्या दिशेचं काम होणं थोडंसं पावसाळ्यामध्ये किचकट जाणार आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे मित्रांनो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा संकुट यूट्यूब चॅनल। जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बघत राहा संकुट यूट्यूब चॅनल। चला तर मित्रांनो मग बाय बाय।